ठाकरे गटाच्या 6 फुटीर खासदारांसंदर्भात आज सर्वोच्च न्यायालयामध्ये महत्त्वाची सुनावणी आहे। ठाकरे गटाच्या 6 फुटीर खासदारांसंदर्भातली आजची ही सुनावणी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून सुप्रीम कोर्टामध्ये एक आव्हान देण्यात आलंय। 6 खासदारांच्या विलीनीकरणाला स्थगिती देण्याची यामध्ये मागणी केली आहे। लोकसभा अध्यक्षांच्या मंजुरीचा निर्णय हा चुकीचा असा आक्षेप घेण्यात आलाय आणि मागच्या सुनावणीत 6 खासदार आणि लोकसभा अध्यक्षांना नोटीस पाठवण्यात आली होती। तर खासदार आणि अध्यक्षांनी काय उत्तर दिलेलं याची आता उत्सुकता लागलेली आहे। ते सत्ता गेल्यावर 80% भाजप खाली होईल असा दावा संजय राऊत यांनी केलाय। काहीही न करता भाजप रिकामी होईल असं राऊत म्हणाले। यावर नवनाथ बन यांनी प्रत्युत्तर दिलंय। तुमच्या पूर्ण रिकाम्या झालेल्या पक्षाकडे बघा असा उपरोधिक सल्ला नवनाथ बन यांनी दिलाय। बघा, ज्या दिवशी सत्ता जाईल तेव्हा 80% बीजेपी आपोआपच खाली होणार आहे। सत्ता काय करू शकते, तर सत्तेची पोलादी पकड काय करू शकते हे तेव्हा कळेल। काहीही न करता भाजपा माचीसचा रिकामा बॉक्स असतो ना, तसा रिकामा। 2.5 वर्ष तुम्ही प्रयत्न केले। 2.5 वर्ष भारतीय जनता पार्टीच्या आमदारांना 1 रुपयाचा निधी दिला नाही। भारतीय जनता पार्टीच्या आमदारांच्या विरोधामध्ये खोटे गुन्हे दाखल करण्यासाठी कसोशीनं प्रयत्न केले। तत्कालीन विरोधी पक्षनेते माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांना कशी अटक करता येईल यासाठी षडयंत्र रचलं, परंतु तुम्हाला भारतीय जनता पार्टीचा केस देखील वाकडा करता आला नाही। आता तुम्ही 80% भारतीय जनता पार्टी रिकामी करण्याची भाषा करताय, परंतु आपला 100% पक्ष रिकामा झालाय, त्याच्याकडे बघा।